नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 5 सप्टेंबर सायंकाळचे 6 वाजलेत. आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान नंदुरबारच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक घाटातही काही ठिकाणी मुसळधार पाऊसही नोंद झाल्या. पालघरच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मात्र हलक्या सरी किंवा हलक्या मध्यमच पावसाच्या सरी बरसल्या. उत्तरेकडील मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा हलका मध्यमच पाऊस होता आणि विदर्भाच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा हलका किंवा हलक्या मध्यमच पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. कोकण घाटातही हलक्या मध्यमच सरी होत्या. तर इकडे मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे हवामान कोरडं पाहायला मिळालेलं आहे. यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर जे काय बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं तर त्याची तीव्रता वाढली. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ हे वेगानं उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकलं आणि आता हे राजस्थानच्या पूर्व भागांमध्ये आणि त्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या भागांमध्ये तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपामध्ये पाहायला मिळते. आणि मान्सूनचा आस असलेला कमचा पट्टा राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंडपासून ते इकडे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. त्यासोबतच अजून एक कमी दाबाचा पट्टा हा ओडिशाच्या उत्तर भाग, छत्तीसगडचे उत्तर भाग, मध्य प्रदेशपासून गुजरातपर्यंत पाहायला मिळतोय. चक्रवारी गुजरातच्या आसपास आहेत आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली या ठिकाणी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर मध्य प्रदेशच्या भागामध्ये पाऊस वाढला आहे. राजस्थान, गुजरातकडे सुद्धा पाऊस वाढतोय आणि राज्याच्या उत्तर भागात मग नंदुरबार, धुळेचे भाग आहेत त्या ठिकाणी सकाळपासून बऱ्यापैकी चांगल्या पाऊससरी बरसल्यात. खास करून धुळ्याच्या पश्चिमेकडील साक्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस हा पाहायला मिळाला. आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर सॅटेलाइट इमेजमध्ये असं दिसतंय की धुळे, नंदुरबार, जळगावचे भाग आहेत, नाशिकचा भाग आहे, बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान, क्वचित हलक्याशा पाऊस तरी देणारे ढग हे दिसत आहेत. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपासही थोडासा पावसाचा जोर आज वाढलेला पाहायला मिळाला. पुणे घाट, अहिल्यानगरच्याही पश्चिम भागाच्या मध्ये पावसाच्या थोड्याफार संततधार आहे. त्यानंतर सातारा घाट, कोल्हापूरच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी. नवीन ढगनिर्मिती इकडे हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या आसपास दिसते आणि त्यामुळे या भागांमध्ये रात्रीचा जर अंदाज पाहिला तर बुलढाणा, अकोला, अमरावती, त्यानंतर इकडे हिंगोली, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलकेसे थेंब एकदम बारीक स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मोठा पाऊस नाहीये. ही स्थिती धाराशिवकडे सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळेल. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी या विशेष करून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेच्या काही भागांमध्ये, पालघरच्या काही भागांमध्ये थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी राहतील. पुणे घाट असेल, साताऱ्याचा घाटाकडील भाग असेल, कोल्हापूरचे काही भाग असतील, रत्नागिरीचे भाग आहेत, या ठिकाणी मध्यम किंवा हलक्या पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि एकूणच जर आपण तालुकानिहाय जर पाहिलं तर साधारणतः इकडे बुलढाण्याचे उत्तरेकडील तालुके, जळगाव, जामोद, संग्रामपूर या ठिकाणी पाऊस सरी बरसण्याचा अंदाज आहे. त्यानंतर धारणी, चिखलदऱ्याकडे पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर अचलपूरकडे पाऊस होईल. अंजनगाव, सुरजीच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील. अकोट आणि तेल्हाऱ्याच्याही उत्तर भागांमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. त्यासोबतच हिंगोलीच्याही काही भाग आहेत, कळमनुरी असेल, हिंगोली असेल, हा सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी या तालुक्यामध्ये पावसाच्या सरी बसतील. यवतमाळच्या पुसदमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विखुरलेल्या हलक्या पावसाच्या सरी बरसतील. त्यासोबतच अजून बुलढाण्याचा मोताळ्याच्या आसपासही पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी दिसतोय. आणि मग राहिलेले जे उत्तर महाराष्ट्रातील भाग आहे तिकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक बहुधा सर्वच तालुक्यांमध्ये हलक्याशा सरी पाहायला मिळतील. घाटाकडील भागांमध्ये नाशिकच्या थोड्याशा जोरदार सरी राहू शकतात. त्यासोबत मुंबई, ठाणे, पालघरकडे तर पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी आहेच. आणि उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर सिस्टीमचा जो उद्या प्रभाव असेल तो गुजरात राज्यावरती गुजरात आणि राजस्थानच्या भागांमध्ये खूप अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. त्याचा काहीसा प्रभाव राज्याच्या वातावरणावरती सुद्धा होईल. धुळे, नंदुरबार, नाशिकचे घाटाकडील भाग असतील किंवा पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणी उद्या सुद्धा मध्यम ते मुसळधार सरी राहतील. पालघर, ठाण्याच्याही काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सरी या पाहायला मिळतील. त्यासोबतच मुंबई शहर उपनगर,
जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, अकोला, अमरावतीचा भाग असेल. तसेच इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे, नाशिकचे राहिलेले भाग आहेत हलका मध्यम सरी होतील. अहिल्यानगरचे उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काय उत्तरेकडील भाग असेल हलक्या पावसाच्या सरी, एकदम हलक्या, असं खूप मोठा नाही मात्र हलकाच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामान बऱ्यापैकी जास्त प्रमाणात राहील. तसेच पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि लगतवरती सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्धा, नागपूरचे राहिलेले भाग, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग, अहिल्यानगरचा राहिलेला भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा भाग आहे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही. काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी बरसतील मात्र मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी दिसते. काही बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट देण्यात येईलच. तसेच जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या धुळे, नंदुरबार, नाशिक घाट आणि पालघर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर जळगाव, नाशिक पूर्व, पुणे घाट, ठाणे, मुंबई आणि रायगड या ठिकाणी हवामान विभागाने एक दुसऱ्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे. त्यानंतर मग इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे पूर्व, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी मात्र हलक्या किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरीच बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे, मात्र धोक्याचे इशारे नाहीत. त्यानंतर 7 तारखेचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार पालघर, पुणे घाट आणि नाशिक घाट या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मात्र हलका मध्यम पाऊस किंवा थोडीफार गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली. तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. काही ठिकाणी हलक्याच्या पाऊस सरी बरसण्याची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारे इतर जिल्ह्यांना नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.